दादा जिवंत आहेत? दादा परत येणार? प्रेक्षकांनो, सावध व्हा. जर तुम्ही गाढ झोपलेले असाल तर तुमची खडबडून जागे होण्याची वेळ आलीये. आजची बातमी ऐकण्यासाठी तुमचं मन तुम्हाला अगदी कठोर करावं लागेल, कारण ही बातमी नाहीये, तर महाराष्ट्राच्या राजकारणात होणारा असा भूकंप आहे की ज्याचे हादरे केवळ मुंबई नाही तर थेट दिल्लीला पोहोचणार आहेत. गेले 14 दिवस दादांच्या निधनाच्या धक्क्यातून महाराष्ट्र जनतेच्या मनातील खोलवर जखम झालीये. पण अचानक एक घटना अशी घडली जिने या जखमेवर मीठ न चोळता तिने सत्याचा वणवा पेटवलाय. बारामतीच्या त्या ऐतिहासिक वाड्यात अशा काही गुप्त हालचाली घडल्या ज्यावेळेस अचानक काही गाड्या तिथे शिरल्या. त्या गाड्यां कोण होतं कुणालाच माहिती नव्हतं, पण अचानक या गाड्यांतून कुणीतरी उतरण्याची एक धक्कादायक चर्चा आता अतिशय दबक्या आवाजात कानाकोपऱ्यात सुरू आहे. एक अशी चर्चा जी प्रकाशात आल्यावर अनेकांच्या पायाखालची जमीन सरकलीये. दादा, होय, महाराष्ट्राचे लाडके दादा परत आले आहेत. ते नुसते एकटे नाही आले, तर त्यांच्यासोबत एक फाईल देखील आहे. एक अशी फाईल की जी त्यांच्या विरोधात रचलेल्या कथित कारस्थानांच्या लोकांचे मुखवटे फाडणार आहे. अचानक एक घटना घडली, एक अशी घटना जिची कल्पना कुणी स्वप्नात देखील केली नव्हती. ती घटना घडली असून जे चित्र आजपर्यंत दाखवलं गेलं होतं टीव्हीवर, ते सगळं आता खोटं ठरलंय, कारण की सत्य भलतंच निघालं. आता जे सत्य समोर आलं आहे ते पाहण्यासाठी अफाट हिंमतीची गरज आहे. मग अचानक काय घटना घडली आहे? त्या गुप्त गाड्यांमधून कोण उतरलं की ज्यामुळे आता दादा आले आहेत आणि दादांकडे ती फाईल आहे अशी चर्चा सुरू झाली? का आता अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे? दादांच्या फोटोवर हार चढवण्यासाठी, दादांना श्रद्धांजली देण्यासाठी ज्या लोकांनी गडबड केली, अतिशय गडबड केली, या लोकांचे धाबे आता दणाणले आहेत असे आता लोक का म्हणू लागले आहेत? काय नेमकं घडलं आहे की ज्यामुळे महाराष्ट्रात घडलेल्या घटनेचे हादरे दिल्लीला जाणवणार आहेत? चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट. महाराष्ट्राला धक्का देणारी एक बातमी समोर आली जेव्हा बारामतीमध्ये एक अतिशय विचित्र घटना घडल्याची शक्यता सूत्रांकडून बोलली गेली. बारामतीच्या ऐतिहासिक वाड्यात जिथे पवारांची पिढ्यांची सत्ता स्थापित झाली होती, तिथे काल मध्यरात्री झालेली हालचाल काही साधीसुधी नव्हती. सूत्रांकडून मिळालेल्या अत्यंत गोपनीय माहितीनुसार आणि बारामतीच्या कानाकोपऱ्यात दबक्या आवाजात सुरू झालेल्या चर्चांमुळे राजकीय वर्तुळातील अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. जनसामान्यांमध्ये अशी चर्चा आहे की अजितदादा, होय, महाराष्ट्राचे लाडके अजितदादा या पूर्ण संकटातून सुखरूप बाहेर पडले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही केवळ चर्चा नाही, तर ते पुन्हा सक्रिय झाल्याचे संकेत मिळत आहेत. पण विशेष म्हणजे यावेळी ते एकटे नाहीत. त्यांच्या हातात एक अतिशय महत्त्वाची फाईल आहे. ही तीच जिवंत फाईल असल्याचे समजते ज्यामध्ये त्यांच्या विरोधात रचलेल्या गेलेल्या कथित कारस्थानाची संपूर्ण कुंडली मांडलेली आहे. ही फाईल म्हणजे एक असा दस्तऐवज आहे जो उघडला गेला तर महाराष्ट्रातील अनेक बड्या चेहऱ्यांचे मुखवटे फाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. विचार करा, ज्या नेत्याला अधिकृतरित्या काळाच्या पडद्या आड गेलेले मानले गेले, ज्यांच्याबद्दल शोक व्यक्त करण्यात आला, तोच नेता जेव्हा अचानक पुराव्यांची शिदोरी घेऊन समोर येतो तेव्हा विरोधकांच्या काळजात किती धडकी भरली असेल? तुम्हाला वाटत असेल की हे कसं शक्य आहे, पण राजकारण हा बुद्धिबळाचा खेळ आहे आणि अजितदादा या खेळाचे कसलेले खेळाडू आहेत. आपल्याला सांगण्यात आलं की तो एक भीषण अपघात होता, विमान कोसळलं आणि सर्व काही संपलं. पण आता तपासाचा रोख एका वेगळ्याच अंगाने जात असल्याचे दिसत आहे. तो खरोखरच तांत्रिक बिघाडामुळे झालेला अपघात होता की त्यामागे काही वेगळेच कारण होते? आणि जर हे एखादे षडयंत्र असेल तर दूरदृष्टी असलेल्या नेत्याला याची चाहूल आधीच लागली नसेल का? असे मानले जात आहे की दादांनी ही परिस्थिती आधीच ओळखली होती. अजित पवार हे राजकारणातील एक मुरब्बी नाव आहे. जेव्हा त्यांना असा संशय आला असावा की त्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे, तेव्हा त्यांनी कदाचित एक मास्टर स्ट्रोक खेळला असावा. शत्रूला गाफील ठेवून एका अज्ञात ठिकाणी बसून त्यांनी गेल्या 13 दिवसात या घटनेमागचे धागेदोरे गोळा केल्याचे बोलले जात आहे. आता हिशेब चुकता करण्याची वेळ आली आहे. बारामतीतील त्यांच्या संभाव्य पुनरागमनाने एकच संदेश दिला आहे: खेळ अजून संपलेला नाही, तर तो आता खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे. लोकांचा संताप आता अनावर झाला आहे. जी जनता कालपर्यंत डोळ्यात अश्रू घेऊन बसली होती, तीच जनता आज या प्रकरणातील सत्य समोर यावं म्हणून मागणी करत आहे. 28 जानेवारीला जे घडलं त्यामागे ज्यांचे हात असण्याचा संशय व्यक्त केला जात आहे, त्यांना आता कायद्याच्या कचाटातून सुटणं कठीण जाईल. या दरम्यान अमोल मिटकरींसारख्या जवळच्या सहकाऱ्यांचा बदललेला वावर तुम्ही पाहिला आहे का? सुरुवातीला हताश झालेले नेते आता अचानक शांत आणि संयती का झाले आहेत? रोहित पवारांच्या देहबोलीतली ती भीती आता कुठे गायब झालीये? यामागे कदाचित त्यांना मिळालेला एक सकारात्मक संकेत असावा: बारामतीचा ढाण्या वाघ परतला आहे. त्या फाईलमध्ये नेमके काय दडले असावे?
सूत्रांनुसार त्यामध्ये अशा काही गुप्त हालचालींचे तपशील आहेत जिथे या दुर्दैवी घटनेचा आराखडा तयार झाला असावा असा संशय आहे. अपघाताच्या रात्री झालेले संशयास्पद फोन कॉल्स, तांत्रिक बाबींमध्ये झालेला कथित हस्तक्षेप, ही फाईल म्हणजे विरोधकांच्या राजकीय प्रवासाचा पूर्णविराम ठरू शकते. जनतेच्या मनात आता केवळ प्रश्न नाहीत तर न्यायाची ओढ आहे. प्रत्येकाला हे जाणून घ्यायचे की या सगळ्या मागे कोणाचे हितसंबंध असू शकतात. सत्तेसाठी लपाछपी खेळणारे सूत्रधार कोण? या सगळ्या प्रश्नांची गुपिते त्या फाईलमध्ये बंद आहेत. बारामतीच्या त्या निवासस्थानी सध्या प्रचंड खलबतं सुरू आहेत. तिथे वाढलेली वर्दळ हेच दर्शवते की तिथे दुःखाचे सावट नसून एका मोठ्या संघर्षाची तयारी सुरू आहे. हेच लक्षण एका मोठ्या राजकीय वादळाची चाहूल देत आहे. इतकंच नाही तर त्या विमानातील 6व्या माणसाचे गुपित काय? तो अचानक बेपत्ता कसा झाला? आणि त्याचवेळी दादांच्या पुनरागमनाच्या चर्चा कशा काय सुरू झाल्या? या दोन्ही गोष्टींची साखळी जोडली तर एकच निष्कर्ष निघतो की तो 6वा व्यक्ती कदाचित स्वतः दादाच असावेत, ज्यांनी सुरक्षितपणे बाहेर पडण्यात यश मिळवले. त्यांनी नियतीला चकवा दिला आणि आज ते पुराव्यांसह सज्ज झाले आहेत. पुढचे काही तास महाराष्ट्रासाठी अत्यंत निर्णायक असणार आहेत. ज्यांनी दादांच्या पश्चात राजकीय गणिते मांडली होती त्यांना आता घाम फुटला असणे स्वाभाविक आहे. आता प्रश्न फक्त इतकाच उरतो की त्या फाईलमध्ये दडलेले पहिले नाव कोणाचे असेल. राजकारणाच्या या पटावर प्यादी आपली चाल चालून गेली आहेत, पण वजीर अजूनही विजयाच्या तयारीत आहे. अजितदादा सुखरूप असल्याची वार्ता जितकी सुखावह आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने गंभीर ती माहिती आहे जी आता पुढे येणार आहे. बारामतीच्या त्या बंगल्यात जिथे कडेकोट बंदोबस्त आहे तिथे दादा रिकाम्या हाताने आलेले नाहीत. त्यांच्याकडील त्या बॅगेत राजकीय गद्दारांचे भविष्य मातीमोल करण्याची ताकद आहे असे बोलले जाते. मिळालेल्या स्फोटक माहितीनुसार दादांनी आपल्या अज्ञात वास्तव्यात केवळ स्वतःचा बचाव केला नाही तर शत्रूच्या गोटातून अशी काही माहिती बाहेर काढली आहे की ज्यामुळे दिल्लीचे तख्त सुद्धा हादरू शकते. 28 जानेवारीला विमानाने उड्डाण केले तेव्हा नेमकी काय घडले होते? आपण पडद्यावर फक्त जळलेला सांगाडा पाहिला, पण त्या सांगाड्याच्या पलीकडे एक भयावह सत्य दडलेले असल्याचे संकेत मिळत आहेत. त्या विमानाचा वैमानिक कोण होता? तांत्रिक तपासणीत काय त्रुटी होत्या? आणि उड्डाणापूर्वी आलेला तो शेवटचा फोन कॉल कोणाचा होता? हे सर्व प्रश्न आता गंभीर वळण घेत आहेत. असे मानले जात आहे की दादांना या संभाव्य धोक्याचा सुगावा काही तास आधीच लागला होता. 40 वर्षांचा राजकीय अनुभव पाठीशी असलेला हा नेता इतका सहज सावज ठरणार नाही. जेव्हा त्यांना जाणवले की आजचा प्रवास हा धोक्याचा ठरू शकतो तेव्हा त्यांनी घेतलेला धाडसी निर्णय म्हणजे मृत्यूला दिलेला चकवा होता. त्यांनी स्वतःचा एक प्रतिकात्मक प्लॅन तयार केला आणि जगाला वाटू दिले की सर्व संपले आहे. 6वा माणूस विमानात चढलाच नव्हता किंवा एका गुप्त मार्गाने तो आधीच सुरक्षित स्थळी पोहोचला होता जिथे दुसरी व्यवस्था तयार होती. हा प्लॅन इतका अचूक होता की विरोधक आपल्या विजयाचा जल्लोष साजरा करत राहिले. पण खरा प्रश्न हा आहे की ही वेळ का आली? महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय महाभारतात दादा हा असा एक अडथळा होते जे अनेकांना सोयीचे नव्हते. याच असुरक्षिततेतून या कथित कटाचा जन्म झाला असावा असा दाट संशय आहे. दादांकडे अशा काही गोष्टींचे पुरावे होते जे बाहेर आले असते तर अनेक पक्षांचे अस्तित्व धोक्यात आले असते. म्हणूनच त्यांचा आवाज कायमचा दाबण्यासाठी हा घाट घातल्याचा संशय आहे. पण म्हणतात ना, विनाशकाले विपरीत बुद्धी. ज्यांनी खड्डा खणला तेच आता त्यात पडण्याची चिन्हे आहेत. दादांनी या 13 दिवसात शांत न बसता प्रत्येक हालचालीची नोंद ठेवली आहे. कोण खोटे अश्रू ढाळत होते, कोण गुपचूप आनंद साजरा करत होते, याची संपूर्ण यादी आता तयार आहे. 10 फेब्रुवारीला जेव्हा ते जगासमोर येतील तेव्हा ते केवळ स्वतःला सिद्ध करणार नाहीत तर हे एक मोठे षडयंत्र होते हे पुराव्यांसह मांडतील. यामध्ये सामील असलेले लोक, मग ते कितीही मोठे मंत्री असोत किंवा प्रभावशाली नेते, त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाईची टांगती तलवार असेल. त्या फाईलमध्ये असलेल्या ऑडिओ क्लिप्स, डिजिटल चॅट्स आणि व्यवहारांचे पुरावे हे तपासाची दिशा बदलवू शकतात. जनतेचा दबाव पाहता कोणत्याही यंत्रणेला आता गप्प बसणे शक्य नसणार आहे. दादा परत या ही आता केवळ एक भावना उरलेली नाही तर ती एक न्यायाची चळवळ बनली आहे. उद्या सकाळी जर एखादी मोठी घोषणा झाली तर महाराष्ट्राचे राजकारण पूर्णपणे बदललेले असेल. राजकारण किती कठोर असू शकते हे आपण ऐकले आहे, पण इथे सत्तेची महत्त्वाकांक्षा सर्व नात्यांच्या पलीकडे गेलेली पाहायला मिळते. पण अजित पवार हे नाव सहजासहजी पुसले जाणारे नाही. ते राखेतून पुन्हा जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्षासारखे आहेत. त्यांना संपवायला निघालेले हे विसरले की ते एक असे बीज आहे जे पुन्हा एकदा वटवृक्षाच्या रूपाने उभे राहणार आहे. त्या फाईलमध्ये असलेल्या माहितीचे धागेदोरे या प्रकरणाला राष्ट्रीय स्तरावर घेऊन जाऊ शकतात.
या कथित घटनेसाठी नेमका काय कट रचला गेला? बारामती विमानतळावरचे सीसीटीव्ही फुटेज अचानक का नाहीसे झाले? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आता जनतेला मिळणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हा कथित कट अनेक स्तरांवर रचला गेला होता. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे जे नेते टीव्हीवर येऊन दुःख व्यक्त करत होते त्यांचेच नाव यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बारामतीत सध्या सुरू असलेली प्रत्येक हालचाल ही एका मोठ्या रणनीतीचा भाग आहे. पुढच्या काही दिवसात अनेक चेहरे चौकशीच्या फेऱ्यात असतील. हे सर्व इतक्या वेगाने घडेल की कोणालाही सावरण्याची संधी मिळणार नाही. मित्रांनो, ही केवळ एका नेत्याच्या पुनरागमनाची गोष्ट नाही, तर ही महाराष्ट्राच्या राजकारणातील एका मोठ्या सत्यशोधनाची सुरुवात आहे. जेव्हा हे सत्य संपूर्णपणे बाहेर येईल तेव्हा संपूर्ण राजकीय व्यवस्था हादरून जाईल. आज जे हसत आहेत, उद्या त्यांचे चेहरे चिंताग्रस्त असतील. त्या फाईलमध्ये असलेल्या सर्वात मोठे रहस्य म्हणजे त्या मुख्य सूत्रधाराचे नाव, ज्याने हे संपूर्ण चक्रव्यूह रचले होते. आणि सूत्रांच्या मते तो चेहरा आपल्या सर्वांच्या खूप परिचयाचा आहे. म्हणूनच पुढचे काही दिवस डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा. आपण एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहोत. हा खेळ आता अर्ध्यावर थांबणार नाही, कारण बारामतीत पेटलेली ही ठिणगी आता संपूर्ण महाराष्ट्रात वणव्यासारखी पसरणार आहे. खेळ अजून संपलेला नाही, कारण वजीर अजूनही मैदानात आहे. प्रेक्षकांनो, आतापर्यंत तुम्ही या प्रकरणातील काही अत्यंत खळबळजनक दावे, सूत्रांकडून मिळणारी माहिती ऐकली. पण इथे एक गोष्ट स्पष्ट करणं अत्यंत गरजेचं आहे. ही सर्व माहिती सूत्रांच्या हवाल्याने आणि सोशल मीडियावर सुरू असणाऱ्या चर्चांवर आधारित केवळ एक शक्यता आहे. आम्ही किंवा आमचं चॅनल या गोष्टीची अधिकृत पुष्टी करत नाही. राजकारणात अनेक वेळा अशा चर्चा वाऱ्यासारख्या पसरतात. त्यातील सत्य काय आहे हे येणारा काळच ठरवेल. मात्र ज्या पद्धतीनं बारामतीमध्ये हालचाली सुरू आहेत, ज्या गुप्त फायलीचा उल्लेख वारंवार होतोय, त्यावरून सामान्य जनतेच्या मनात शंकेची पाल नेमकं चुकचुकते आहे. लोक म्हणत आहेत, जर ही चर्चा खरी ठरली, जर ही शंका जर सत्यात उतरली, तर महाराष्ट्राच्या राजकारणातला हा सगळ्यात मोठा, इतिहासातला सगळ्यात मोठा ट्विस्ट असेल. मग आता मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्हाला काय वाटतं? ही खरोखर एखादी राजकीय रणनीती असू शकते का, की निव्वळ अफवा आहे? त्या 6व्या माणसाचं गुपित आणि त्या फाईलबद्दल तुमचं काय मत आहे? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, कारण तुमच्या प्रत्येक कमेंटमुळे या विषयावर चर्चा घडेल आणि सत्य बाहेर येण्यास मदत होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. महाराष्ट्राच्या राजकारणातील अशा वेगवान घडामोडींसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अपडेटसह. तोपर्यंत पाहत